राज्यभरामध्ये आज गणेश उत्सवाचा उत्साह, जंगी मिरवणुकांसह गणपतींचं थाटामध्ये आगमन, घरोघरी गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीला यंदा हिमाचलमधील मंदिराचा देखावा, जटोली शिवमंदिराची हुबेहूब प्रतिकृती, तर गणपतीच्या चरणी भाविकांकडून 1 कोटीचा हिरा अर्पण। गणरायाचं आगमन आनंदाचं, सुख समाधानाचं पर्व घेऊन येवो, मुख्यमंत्री शिंदेंची गणपतीकडे प्रार्थना, तर पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं केलं आवाहन। लाडकी बहिणीच्या योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद, ही योजना मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, दादा भुसे यांचा दावा, तर एसओपी करण्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। महायुतीमधला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय वरिष्ठ घेणार, त्या संदर्भात कुठलाही संभ्रम नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, तर भाजपला पुन्हा निवडणुकाच घ्यायच्या नाहीत का, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। विधानसभेच्या प्रचारासाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार, गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि रावसाहेब दानवेंकडे राहणार प्रचाराचं नेतृत्व, 20 स्टार प्रचारकांची टीमही तयार। कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हरियाणा विधानसभेसाठी जुलाना मतदारसंघामधून तिकीट जाहीर। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश, मुंबई पोलिसांकडून तपासातील त्रुटी राहिल्याचा पत्नीचा तेजस्वी घोसाळकर यांचा दावा कोर्टाकडून मान्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।